नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत. लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच लक्षात घ्या, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता असेल, त्यानंतर लाडक्या बहिणीची KYC असेल, वडील पती हयात नाही आहेत यांच्यासाठीचा ऑप्शन, अशा सगळ्या गोष्टींसंदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या लाडक्या बहिणी आहेत यांना चुकीची माहिती देण्याचं काम केलं जात आहे. अनेक ठिकाणी असे व्हिडिओज व्हायरल होत आहेत की हप्ते वितरणाची घोषणा झालेली आहे, तारीख घोषणा झालेली आहे, 7 ते 8 जिल्ह्यांमध्ये हप्ते वितरण सुरू झालेले आहे. तर असे चुकीचे मेसेज व्हायरल होत आहेत, परंतु अजून कोणत्याच ठिकाणी हप्ते वितरणाची प्रोसेस सुरू झालेली नाही किंवा मंत्री असतील, आदित्यताई तटकरे असतील, यांनी हप्ते वितरण सुरू केलेलं नाही. तर यामध्ये आता सगळ्यात खात्रीशीर माहिती म्हणजेच ज्या लाडक्या बहिणींचे पती हयात नाही आहेत, वडील हयात नाही आहेत, तर यांचा जो एडिटचा ऑप्शन आहे तो साधारणतः पुढील 2 दिवसांपासून उपलब्ध होण्याची शक्यता सध्या मिळालेल्या माहितीनुसार वर्तवण्यात येत आहे. आणि याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींचे पती हयात नाही आहेत, वडील हयात नाही आहेत आणि ज्यांनी अगोदर नोंदणी केलेली आहे किंवा आपले चुलते, मुलगा यांचे आधार नंबर टाकलेले आहेत, यांना मात्र हा एडिट ऑप्शन मिळण्याची शक्यता कमी आहे. जर ऑप्शन आला तर सगळ्यांनाच याचा फायदा होणार आहे. पण तुम्हाला आपण सांगत होतो की 12 तारखेपर्यंत प्रतीक्षा करायची होती, मात्र अनेक लाडक्या बहिणी अशा प्रकारच्या संकटात सापडलेल्या आहेत. आणि याचबरोबर आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आहे तो यापूर्वी मंत्री आदित्यताई तटकरे यांनी सांगितलं होतं की KYC केली तरच पुढील महिन्याचा लाभ मिळणार. पण याच्यामध्ये काही लाडक्या बहिणींना ज्या भागामध्ये पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली, दुष्काळ झाला, त्यानंतर मोठ्या प्रमाणावरती पूर आला, तर अशा ठिकाणी राहणाऱ्या लाडक्या बहिणींना कमीत कमी 15 ते 20 दिवस ही मुदत आहे ती KYCसाठी वाढणार आहे. आणि याच्यामध्ये जे सर्वसाधारण इतर भागातील लाडक्या बहिणी आहेत यांच्यासाठी देखील KYCसाठी ही मुदत वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जो आहे, फक्त नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तो हा KYC केली असेल किंवा नसेल तरी देखील मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आणि साधारणतः नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत सर्वात प्रथम GRL आणि त्यानंतर 3 तारखेनंतर हा जो लाभ आहे तो वितरित केला जाणार आहे. ज्यांना मागील हप्ते आले म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आला, अशा सर्व लाडक्या बहिणींना हा जो लाभ आहे तो येणार आहे. ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आला नसेल तर मात्र तुम्हाला हा लाभ आहे येण्याची शक्यता कमी आहे. आणि याच्याबरोबर तुमची जर KYC चुकलेली असेल, म्हणजे सगळ्यात ज्या लाडक्या बहिणी आहेत जर KYC चुकलेली आहे तर यांच्यासाठी एडिट हा ऑप्शन येत असेल तर आनंदाचीच बातमी आहे. पण अजून या संदर्भात घोषणा झाली नाही आहे. लवकरच या संदर्भातले अपडेट जर मिळाली तर लक्षात घ्या, या संदर्भातला एडिट हा ऑप्शन आहे तो जर उपलब्ध झाला तर सगळ्यांसाठी चांगलीच बातमी असणार आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट सांगता येणार आहे. नोव्हेंबर महिना आणि त्याचबरोबर डिसेंबर महिन्याचे 2 हप्ते एकत्रित मिळण्याची शक्यता मुळीच नाही आहे. अनेक व्हिडिओज आहेत की 2 हप्ते एकत्रित मिळणार का, तर पुढील महिन्यामध्ये मिळणार लाभ हा एकच महिन्याचा मिळणार आहे. आणि याचबरोबर जून, जुलै, ऑगस्ट तर या 3 महिन्यांचे हप्ते लाडक्या बहिणींचे थकीत होते, ते हप्ते देखील वितरित होण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येत नाही. त्यामुळे अशा प्रकारे या संदर्भात देखील माहिती घेत आहोत. माहिती मिळतात खात्रीशीर अपडेट आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाभार्थ्यांपर्यंत नक्की पोचवा. योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.